कशा आहात तुम्ही सगळे? आज आपण पोलीस भरती सराव पेपर क्रमांक 70 बघणार आहोत. तर आज दिनांक आहे 8 ऑक्टोबर 2025. आजचा हा पेपर आपण डिस्कस करत आहोत. सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी, गणित, मराठी व्याकरण, चालू घडामोडी. आपलं मिशन आहे 2025ची पोलीस भरती. तरी पण तुम्ही सगळ्यांनी 25 मार्काचा पेपर आहे, 25 मार्काच्या पेपरापर्यंत सगळ्यांनी बघायचं आहे. सगळ्यांनी प्रश्नांचं उत्तर द्यायचं आहे. उत्तर बरोबर आहे की नाही ते एकदा स्टॉप करून बघायचं आहे आणि तुम्हाला किती मार्क मिळतात ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे. तर चला आपण पहिला प्रश्न बघूया. पहिला प्रश्न हा आपला कालचा पेपरचा असणार आहे, ते 69वा, ज्याच्यामध्ये मला थोडं कन्फ्युजन होतं आणि तुम्हाला पण कन्फ्युजन होतं की 19व्या शतकातील भारतीय पुनर्जागरणाचे जनक कोणाला मानले जातात? ईश्वरचंद्र विद्यासागर, राजाराम मोहन राय, दयानंद सरस्वती आणि गोपाळकृष्ण गोखले. ते कोणाला मानलं जातं? राजाराम मोहन राय यांनाच मानलं जातं. ऑप्शन क्रमांक बी हे तुमचं योग्य उत्तर असणार आहे. लक्षात आलं सगळ्यांच्या? काय उत्तर असणार आहे? पुढचा प्रश्न आहे, वाक्टिका ही कोणती प्रजाती आहे? मासा, समुद्री सस्तन प्राणी, कासव, डॉल्फिन. काय कोणती आहे? समुद्र सस्तन प्राणी. ऑप्शन क्रमांक बी हे योग्य उत्तर आहे. कारण हा जीकेचा प्रश्न आहे. सध्या जे करंट अफेअरमध्ये चाललेली एक न्यूज आहे त्याच्यामुळे त्याच्या आधारे हा प्रश्न आहे. वाक्टिका हा कोणत्या प्रजातीचा प्राणी आहे असा प्रश्न येऊ शकतो. तर त्यावेळी समुद्री सस्तन प्राणी हे तुम्ही उत्तर देणं गरजेचं आहे. तर पुढचा प्रश्न, वाक्टिका नष्ट होण्यामागील प्रमुख कारणे कोणती? हवामान बदल, बेकायदेशीर झालेली मासेमारी, प्रदूषण आणि शिकारी प्राणी. काय बेकायदेशीर जाळीने मासेमारी? ऑप्शन क्रमांक बी हे तुमचं अचूक उत्तर असणार आहे मित्रांनो. मित्रांनो, चौथा प्रश्न आपण बघू द्या. गगनयान मोहिमेचा मुख्य उद्देश कोणता? चंद्रावर मानवी मोहीम पाठवणे, भारताला मानवी अवकाश उड्डाण क्षमता प्राप्त करणे, मंगळ ग्रहावर उपग्रह पाठवणे व सूर्य निरीक्षण करणे. काय भारताला मानवी अवकाश उड्डाण क्षमता प्राप्त करणे. ऑप्शन क्रमांक बी हे तुमचं योग्य उत्तर असणार आहे. तर आता या गगनयानवरूनच आणखीन एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो. गगनयान मोहिमेसाठी कोणते रॉकेट वापरले जात आहे? हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. त्याच्यात ऑप्शन क्रमांक आहे PSLV, GSLV, MK3, LVM3, SSLV, अग्नी 5. कोणतं वापरलं जातं? GSLV, MK3, LVM. ऑप्शन क्रमांक बी हे तुमचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, इंडस एक्स उपक्रम कोणत्या दोन देशादरम्यान सुरू झाला होता? भारत फ्रान्स, भारत रशिया, भारत अमेरिका आणि भारत जपान. कोणामध्ये झाला होता? भारत आणि अमेरिकामध्ये. ऑप्शन क्रमांक सी भारत आणि अमेरिका. आता इंडक्स एक्स या उपक्रमाचे मुख्य उद्देश काय होते? सांस्कृतिक देवाणघेवाण वाढवणे, संरक्षण क्षेत्रात तंत्रज्ञान सहकार्य वाढवणे व कृषी क्षेत्राचा विकास करणे, व्यापार करार तयार करणे. काय होतं? संरक्षण क्षेत्रात तंत्रज्ञान सहकार्य वाढवणे. ऑप्शन क्रमांक बी हे तुमचं योग्य उत्तर आहे. INS हिमगिरी हे कोणत्या वर्गातील जहाज आहे? तलवार क्लास, शिवालिक क्लास, निलगिरी क्लास प्रोजेक्ट 17A, राजपूत क्लास. कशातलं आहे? निलगिरी क्लास प्रोजेक्ट 17A. ऑप्शन क्रमांक सी हे तुमचं योग्य उत्तर आहे. आता निलगिरी क्लास बद्दल तुम्हाला जर सांगायचं तर मी एक ब्लँक स्लाईड सांगतो, तुम्हाला घेतो तर त्याच्याबद्दल सांगतो. आपल्या ह्या जहाजाचं नाव जहाजाचे नाव काय होते? INS हिमगिरी. वर्ग कोणता आहे? वर्ग विचारला जातो. वर्ग सुद्धा इम्पॉर्टंट आहे. तो काय? निलगिरी क्लास 17A प्रोजेक्ट. प्रकार काय?
गायडेड मिसाईले निर्माण कुठं केलंय, हा निर्माण पण विचारला जातो. गार्डन रिसर्च शिप बिल्डर्स अँड इंजिनियर्स. कुठं? कोलकाता. इथं त्याची निर्मिती होती. लॉन्च कधी झालेलं आहे ते आपल्या 14 डिसेंबर 2020. INS हिमगिरी जर विचारलं तर INS हिमगिरीबद्दल एवढी माहिती महत्त्वाची आहे. त्याची लांबी किती, लांबी पण विचारू शकता. लांबी 149 मीटर. गती किती आहे? 28 नॉटिकल माइल्स. अदर किलोमीटर हावर्समध्ये म्हणायचं तर 52 किलोमीटर पर हावर एवढी गती आहे. पुढचा प्रश्न, निसार सॅटेलाइट हा कोणत्या संस्थामधील संयुक्त प्रकल्प आहे? इस्रो आणि ESI, नासा आणि इस्रो, जॅक्सा आणि नासा, इस्रो आणि रोसोकॉम्स. कोणता संबंधित आहे? पहिल्यांदा मित्रांनो, निसार म्हणजे काय हेच आपल्याला समजलं पाहिजे. निसार हा सॅटेलाइट आहे, तर निसारचा फुल फॉर्म काय हे माहीत पाहिजे आपल्याला, तर आपल्याला खालचे उत्तर देता येणार आहे. निसार म्हणजे N फॉर नासा, I फॉर इस्रो. तुम्हाला जर मिनिंग माहीत असेल तर नासा आणि इस्रो या ऑप्शन क्रमांक B हे उत्तर सापडलं. N आणि S आणि ARचा ते काय? S फॉर काय होतं? सिंथेटिक. A फॉर ॲपरेचर आणि R फॉर रडार. जर निसारचा कोणाला फुल फॉर्म जरी माहीत असेल तरी आपण याचं या प्रश्नाचं उत्तर ॲक्युरेट दिलं असतं. ऑप्शन क्रमांक B, इस्रो आणि नासा या दोघांच्या संयुक्त संकल्पाचा हा सॅटेलाइटचा प्रकल्प आहे. नॅसो, इस्रो अँड सिंथेटिक ॲपरेट रडार. पुढचा प्रश्न आहे, INS तुशील हे भारतीय नौदलात कोणत्या प्रकारची जहाज आहे? एअरक्राफ्ट कॅरियर, सबमरीन, स्टेल्थ गाइडेड मिसाईल फ्रिगेट, डिस्ट्रॉयर. काय? स्टेल्थ गाइडेड मिसाईल फ्रिगेट. ऑप्शन क्रमांक C हे योग्य उत्तर आहे. एक्सरसाइज शक्ती 2025ला कोणत्या दोन देशाच्या सैन्यादरम्यान झाला? भारत अमेरिका, भारत फ्रान्स, भारत ब्रिटन, भारत जपान. कोणामध्ये झाला? एक्सरसाइज शक्ती कोणाचा आहे? भारत आणि फ्रान्सचा. ऑप्शन क्रमांक B, भारत आणि फ्रान्स. 2025चा कुठं झाला? फ्रान्समध्ये झाला. एक्सरसाइज शक्ती कशी होती? एकदा फ्रान्समध्ये, दुसऱ्या वेळेस जी होईल ती इंडियामध्ये म्हणजे भारत देशामध्ये. पुन्हा फ्रान्स, पुन्हा भारत, पुन्हा फ्रान्स, पुन्हा भारत, असं रेग्युलर होत राहतं. पहिल्यांदा फ्रान्स झाली, भारत जाईल, परत फ्रान्स, परत भारत, परत फ्रान्स, परत भारत. ओके. आता भारत देशाकडून कोणत्या बटालियनला पाठवलं होतं? तर J&Kच्या रायफल बटालियनला पाठवलं होतं. लक्षात राहू द्या. सोलर चक्र मिशनचे मुख्य उद्दिष्ट काय? अंतराळ संशोधन, ग्रामीण रोजगार निर्मिती व सौर ऊर्जाचा वापर करून पर्यावरणपूरक उत्पादन, शहरी उद्योगांचा विकास, जलतरण प्रशिक्षण. सोलर चक्र मिशन म्हणजे काय? चरखा मिशन. चरखा म्हणजे महात्मा गांधी. आपल्याला गांधींना आठवायचं आहे, महात्मा गांधींना, बापूंना आठवायचं आहे. बापू आठवले म्हणजे बापू कुठं गेले?
गावाकडे चला बापूंचं शब्द होते, गावाकडे चला. गाव म्हणलं तर रुरल म्हणजे ग्रामीण, ग्रामीण रोजगार निर्माण आणि सौर ऊर्जेचा वापर पर्यायपूरक उत्पादन. ऑप्शन क्रमांक बी हे तुमचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे, कवच सिस्टमचे मुख्य उद्दिष्ट काय? अंतराळ संशोधन, नाविक जहाजांपासून क्षेपणास्त्राचं संरक्षण करणे, शहरी वाहतूक नियम, कृषी उत्पादन वाढवणे. काय? नाविक जहाजांच्या क्षेपणास्त्रांपासून संरक्षण करणे एक यालाच कवच सिस्टमचं उद्दिष्ट आहे. ऑप्शन क्रमांक बी हे तुमचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी EFHKO या मालिकेतील पुढील 2 अक्षरं कोणती आहेत? म्हणजे त्यांनी काय विचारलं, EFHKO हा इडला सांगा पहिला आणि हा दुसरा सांगा, असं विचारलेलं आहे. तर आता साधा ABCDEF लगातार आला, GH मध्ये G गेला, इथं 0, इथं 1 गेला, IJ गेला म्हणजे 2 गेला, I आणि J, KLMN गेला, 3 गेले, मग O आला. आता 4 जायचे आपल्याला, 4 टाकावं लागल. O झाला PQRS, इथं आला T कुठे आहे? ऑप्शन क्रमांक बी. तसंच तुम्हाला आन्सर भेटलेलं आहे TZ. ऑप्शन क्रमांक T नंतर 5 सोडायचे, UVWXY आणि शेवटचा 5वा कोणता? 5 झाल्यानंतर Z. TZ हे तुमचं योग्य उत्तर आहे. समजलं? पुढचा प्रश्न, जर क्वीन हा शब्द OVCFL असा कोडमध्ये लिहिला जातो तर किंग हा कसा लिहिला जाईल? ऑप्शन आहे IJLH, HJLK, JKLH, IKJL. सरळ मित्रांनो मांडून घ्या, क्वीन. ओके, क्वीनचं काय? OVCFL. आता तुम्हाला मी सांगितलेलं ABCD आपली पाठ पाहिजे, ती ABCD पाठ करायसाठी आपण इथं ABCD लिहू, ABCDEFGHIJKLMNOPQRSTUVWXYZ असं तुम्ही लिहून पण घेऊ शकता. तुम्हाला यांचे नंबर पण माहीत पाहिजे, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. जर नंबर माहीत असेल तर तुम्हाला लवकर फाइंड होऊन जातं. 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 आणि 26. आता क्यू किती नंबरला आहे? रेड मार्कर घेतो मित्रांनो. क्यू किती नंबरला आहे? 12 नंबरला आहे. त्याच्या ऑपोजिटला ओ कितीला आहे? 15ला आहे. क्यू लिहा 12, ओ कितीला आहे? 15. किती ना प्लस आहे? 2 ना प्लस आहे. यू कितीला आहे? हा यू 21 नंबरला आहे. यूला लिहा 21. व्ही किती आहे? 22. ओके, याच्यात काही आहे? काहीच नाही. हा डायरेक्ट यू आणि व्ही लगातार आहे म्हणजे 0. हा यू झाला, हा व्ही झाला. ओके, नंतर ई घेतला. ई किती नंबर आहे? 5 नंबरला आहे. नंतर सी कितीला आहे? 3 नंबरला आहे. मध्ये 1 गेला. तसाच परत ई घेतला, एफ घेतला. हा काय घेतला? ई आणि एफ लगातार आला. ई हा 5 नंबरला आहे, 6 नंबरला एफ आला. एन आणि हा एन किती नंबरला आहे? 14. एल किती नंबरला आहे? 12. आता बघा 0 1 हा 0 आणि नंतर परत हा
-2. एक ही लाईन बसली तर मग आपल्याला किंग कसा आहे ते लिहायचं आहे. किंग केचा किती, केचे किती +2 जायचं. मागं जायचं ना. तर हा किती आला, आय आला. केचा काय येईल, मग आय येईल. आयचा काय येईल, जे येईल लगातार. नंतर एनचा काय येईल, एन 2 सोडून जाईल, यल 1 सुटला जाईल, यल येईल. आणि एलच्या नंतर जीचा काय येईल, जीचा लगातार आला पाहिजे, जी एच. आय जे एल एच आहे ऑप्शन क्रमांक ए. याच्यानुसार टाकायचं, आन्सर भेटून जाईल. भारतामध्ये सर्वाधिक पिकणारे धान्य कोणते, गहू, तांदूळ, मका, ज्वारी. कोणते, तांदूळ. ऑप्शन क्रमांक बी. आर्टिकल 72 हे कोणत्या अधिकाराबाबत आहे, लोकसभा निवडणूक, राष्ट्रपतीला क्षमाशक्ती देणे, राज्यपालाची नियुक्ती किंवा मंत्रिमंडळाची संरचना. काय, राष्ट्रपतीसाठी क्षमाशक्ती म्हणजे पार्डन, त्याचा अधिकार. ऑप्शन क्रमांक बी हे योग्य उत्तर आहे. भारतीय संविधानात अनुसूचित भाषांचा उल्लेख कुठे आहे, आर्टिकल 343, 344, शेड्यूल 8, शेड्यूल 7. कशात उल्लेख आहे अनुसूचित भाषांचा, शेड्यूल 8 मध्ये उल्लेख आहे. ऑप्शन क्रमांक सी हे योग्य उत्तर आहे. किती भाषा आहे, त्या 22 भाषा आहे. 22 भाषा कोणकोणत्या आहे त्या सांगा. आणि स्टार्टिंगला आत्ताच्या ज्या सध्या 2 भाषा ॲड झालेल्या आहेत त्या कोणकोणत्या आहे त्या सांगा मला. एक पहिली डोंगरी आहे आणि दुसरी कोणती ते सांगायची कमेंट बॉक्समध्ये. पुढचा प्रश्न आहे, दिल्ली सल्तनत स्थापनेचा वर्ष कोणते आहेत, 1192, 1206, 1290, 1320. कोणतं आहे दिल्ली सल्तनत, 1206. ऑप्शन क्रमांक बी हे तुमचं योग्य उत्तर आहे. तुघलक वंशातील फिरोज तुघलक यांची प्रसिद्ध कामगिरी कोणती आहे, दिल्लीला जलद बांधकाम, फोर्ट बांधले आणि नवीन राजधानी दिल्लीला हलवली, समुद्र पर्यटन, सैनिक मोहीम, बंगालवर आक्रमण. काय, त्यांनी फोर्ट बांधले आणि नवीन राजधानी दिल्लीला हलवली. ऑप्शन क्रमांक बी हे तुमचं योग्य उत्तर आहे. भारतात धर्मनिरपेक्षतेचा उल्लेख कोणत्या आर्टिकलमध्ये आहे, आर्टिकल 19, आर्टिकल 25 आणि 28, आर्टिकल 32 आणि आर्टिकल 370. धर्मनिरपेक्ष कशामध्ये सांगितलं जातं, 25 आणि 28 मध्ये सांगितलं जातं. ऑप्शन क्रमांक बी हे योग्य उत्तर आहे. मूलभूत हक्कांमध्ये येते. कोणत्या पार्टमध्ये, पार्ट 3 मध्ये. आर्टिकल 15चे उद्दिष्ट काय, सर्व धर्मावर राज्याची अधिसत्ता, कोणतेही धर्म, जात, लिंग किंवा समाजावर भेदभाव राखणे, फक्त शिक्षणाचा अधिकार, फक्त आर्थिक समानता सुनिश्चित करणे. कोणताही धर्म, जात, लिंग आणि समाजावर भेदभाव रोखणे. ऑप्शन क्रमांक बी हे तुमचं योग्य उत्तर आहे. भारतीय संविधानात आर्टिकल 28 काय सांगतो, सर्व धर्माच्या संस्थांना आर्थिक मदत, धर्माच्या आधारे कोणत्याही शाळांमध्ये बंधनकारक शिक्षण नाही, फक्त हिंदू धर्माचे शिक्षण, धर्मावर आधारित भेदभाव कायम ठेवणे. काय, धर्माच्या आधारावर कोणत्याही शाळेमध्ये बंधनकारक शिक्षण नाही आहे. ऑप्शन क्रमांक बी हे तुमचं योग्य उत्तर आहे. भारताची सर्वात लांब रांग कोणती, सह्याद्री, हिमालय, अरावली, विंध्य. कोणती आहे, हिमालय. ऑप्शन क्रमांक बी. भारतात सर्वाधिक पावसाचे प्रमाण कोणत्या ठिकाणी आहे, चेरापुंजी, मेघालय, इम्फाळ, गोवा. कुठे आहे, चेरापुंजी. ऑप्शन क्रमांक बी. हे झालं भारताचं. महाराष्ट्राची कोणती सिटी आहे ते सांगा. भारताचा भूगोलात डेल्टा ऑफ गंगा ब्रह्मपुत्रा कोणत्या राज्यात आहे, पश्चिम बंगाल, ओडिशा,
आसाम, बिहार, कशात आहे पश्चिम बंगालमध्ये. ऑप्शन क्रमांक ए हे योग्य उत्तर आहे. अशा प्रकारे मित्रांनो आपले 25 प्रश्न झालेले आहेत. 25पैकी तुम्हाला किती मार्क मिळाले आहेत ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रांना आणि कमेंट पण करा. काही त्रुटी असेल तरी कमेंट करून डिसलाईक करून आम्हाला सांगू शकतात. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. दररोज डेली 7 PM ला आपलं लेक्चर येत असतं. ते आपल्याला दररोज पेपरचा ॲनालिसिस घेतो आपण. तो नक्की बघा. आपल्याला परीक्षेमध्ये नक्की फायदा होईल. आज आपण इथेच थांबूया. जय हिंद, जय भारत.